खऱ्या अर्थानं ऐन मोक्याच्या वेळेला गोलंदाजी करत असताना एक षटक हाताळलं आणि मेडन षटक टाकत असताना 2 विकेट ज्यानं मिळवल्या तो गोलंदाज रोहित ठरलाय या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, सामनावीर रोहित आपण या, ज्यानं मेडन षटक टाकलं आणि आपल्या संघाला मॅच मध्ये इथे कमबॅक करून दिलं. 52 धावा 4 षटकात 51 बनल्या होत्या आणि 5वं षटक अक्षरशः मेडन टाकलं. 2 विकेट ज्यानं मिळवल्या तो रोहित ठरला या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. पहा मित्रांनो, मैदानाच्या बाहेर जे जुने चेंडू जातात ते लगेच पंचांकडे सुपूर्द करत चला. इथे जुन्या चेंडूंची फार कमतरता आहे. रोहितला इथे मॅन ऑफ द मॅच आपण वितरित करत आहोत, ज्यानं जबरदस्त गोलंदाजी केली, मेडन षटक टाकलं आणि 2 विकेट सुद्धा मिळवल्या आणि आपल्या संघासाठी विजयाचा दरवाजा ज्यानं उघडला तो रोहित ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. किशोरजी चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत सामनावीराचा खिताब, मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. त्याचबरोबर रोहित थकला असेल तर जीवाचा आकांत आणि जीवाची काईल थंड करण्यासाठी तुला मिरिंडा दिलाय आणि त्याचबरोबर एक सोनपापडी गोड स्वीट तुला दिलं जाते. रोहित 2 मिनिटं थांब, पळतोस कुठे? उद्या ISPL ला गेलास तर कसा मॅच मध्ये बोलशील? चांगला खेळला रोहित आणि या सामन्याचा सामनावीराचा खिताब त्याला आपण दिलेला आहे. नेक्स्ट मॅच मध्ये जाऊयात, जिथे अजून एक धाकड मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात आणि जशी सामन्याला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये पुरेसे एकदा परिवर्तन आपण करतो आहोत. या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी इंद्रधनुष्य पेललंय ते आमचे मार्गदर्शक मान्यवर मनोजजी कारवे सर या ठिकाणी आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद, थँक्यू सो मच. ऐका, वाशिरे संघाचा कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा, त्याशिवाय आपण मैदान सोडू नका. वेलकम जांभूळपाडचे आमचे युवा नेतृत्व, उद्योजक, समाजसेवक रुपेशजी पारधी साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. आणि दिलीपजी पालवी साहेबांचे जुने मित्र आणि आमचे ते नवे मित्र, सुस्वागतम रुपेशजी. जांभूळपाड्याचे पाठीराखे म्हणून ते आलेले आहेत, आधारस्तंभ. सिरान स्पोर्ट जांभूळपाडा विरुद्ध बाबन देव कुरून या सामन्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत. टॉस जिंकलाय विजय पारधीने, म्हणजे जांभूळपाड्याच्या कॅप्टनने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केलंय बाबन देव कुरून संघाला. दोन्ही संघांना शुभेच्छा. सरपंच साहेब दिलीपजी पालवी, सरपंच चषक आपण पाहतोय, त्यांच्या वतीने वासुदेवजी भोईर साहेब, आयोजक मंडळ, संपूर्ण इथे आमचं ग्रामस्थ मंडळ कोसले यांचं सुद्धा आम्हाला सहकार्य आणि अनेकांनी योगदान सुद्धा दिलं. ते सर्व मान्यवर आपल्यामध्ये येत आहेत, तिन्ही पण रजनीमध्ये. सलामीची जोडी आलेली आहे, पाहतो आपण. बाबनदेव कुरून संघाचे स्ट्रायकर्स आणि नेहमीप्रमाणेच फ्रंटलाईन गोलंदाज जांभूळपाडा एक्सप्रेस सुरेश पारधी तयार झालेला आहे.
आजच्या तिसऱ्या रजनीतील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे मित्रांनो. परंतु बघा, दिवस कुठला पण असू दे, रात्र कुठली पण असू दे, सुट्टी असो नसो, सलगच्या तिन्ही पण रजनीमध्ये भरभरून प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. त्यांनी भरभरून प्रेम दिले दिलीपजी पाळवी सरपंच साहेबांना या स्पर्धेसाठी. की तुम चलो आगे, हम आपके है पीछे पीछे. तुम्ही तुमच्या कामाचा ठसा उमटवलाय आणि क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा आम्हाला मनोरंजन प्राप्त करून दिलंय, खेळाडूंना व्यासपीठ दिलंय आणि मैदानामध्ये पंचांचा सिग्नल येतोय. लेट्स प्ले. 7 6 5 4 3 2 1. लेट्स प्ले. पहिला चेंडू मार्गस्थ करेल जांभूलपाडा एक्सप्रेस. सुरेश पारधी समोर आहे. सुभाष मोरे इंडियन नेव्ही. राइटी टू लेफ्टी, लेफ्ट हँड राउंड द विकेट. एक्सप्रेस डिलिव्हरी, जांभूलपाडा एक्सप्रेस. फार मोठं ख्यातनाम क्रिकेटर म्हणून ओळख आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याच्या बाहेर सुद्धा, महाराष्ट्राच्या बाहेर अनेक वर्षांपासून ज्याने आपल्या क्रिकेटच्या कर्तबगारीने ठसा उमटवला असा सुरेश पारधी या संघाची ओळख. जांभूलपाडा. पहिला चेंडू सुरेख हाताळला, अचूक लाईन आणि लेंथ, टप्पा अगदी उत्कृष्ट हाताळला, वेगवान, विकेट किपरच्या हातामध्ये. दुसरा चेंडू चेंज ऑफ पेस, टप्पा पुढे टाकलाय, आधी अलीकडे आता पुढे पलीकडे. अलीकडे पलीकडे चहू बाजूला पाहतो आपण दाट हिरवीगार झाडं झुडप आणि त्या झाडांमधून लख अशुभ्र दुग्ध प्रकाश इथं पडलेला आहे. आणि या स्पर्धेने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती प्रकाश झोतात आणलंय कोसले गावाला आणि कोसलेच्या प्रथम नागरिक दिलीप पालवी नावाला, म्हणजे सरपंच साहेबांना या स्पर्धेने फार मोठी ओळख अजून करून दिली आहे. राजकीय सेवा, शैक्षणिक सेवा, क्रीडा सेवा, शिक्षण सेवा, सामाजिक सेवा, इथे मात्र हा झेलचा मेवा प्राप्त केला आणि फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन, सुभाष मोरे बाद. सारा केलाय जाम, वन साइड आहे उसका नाम, मार्केट सारा केलाय जाम. नाव टॉप लेवलला त्याचा, नाव टॉप लेवलला त्याचा, सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच नाव काफी आहे. नावी काफी नाहीये, काम पण त्याच्यापेक्षा बेहतर आहे साहेबांचं. मग ती सेवा कुठली पण असू दे, तुम्हाला क्रीडा सेवा मिळते ह्यातच तुम्हाला गणित कळलं की ही तुम्ही पोचपावती देत आहेत सरपंच साहेबांना. भरभरून प्रेम, भरभरून प्रेक्षक संख्या इथे ऑफलाईन मध्ये आणि ऑनलाईन मध्ये सुद्धा अनेक प्रेक्षक होमसाहेब म्युझिकला जोडले गेलेले आहेत. त्यांनी सुद्धा ह्या स्पर्धेला डोक्यावरती घेतली. ह्या स्पर्धेमध्ये अनेकांचं प्रेम लाभलं म्हणून भारावून गेलेत आमचे ग्रामस्थ मंडळ आणि सरपंच साहेब तसेच वासुदेवची भोईर की पुढच्या वर्षी आपण याच्याहून श्रेष्ठ बेस्ट स्पर्धा खेळणार आणि बेस्ट ऑफ बेस्ट बॉलिंग करणारा हा तगडा खेळाडू सुरेश पारधी दमछाक करतोय समोरच्या करून संघाची. मस्त बॉलिंग, अचूक टप्प्याच्या नियंत्रण, रणवे बघा किती सुंदर आहे. जणू का आंतरराष्ट्रीय क्रिकेटर बॉलिंग करतो की काय. 30 सर्कलच्या बाहेरून येतोय, डाव्या हाताने बॉलिंग करतायत. फिटनेस अजून कायम आहे जे 15 वर्षापूर्वी होतं. आणि बघा स्टान्स रिलीजिंग बघा, वा हो हो हो. शोल्डरचा वापर, टर्न केला, चेंडू बॅटची कडा घेऊन बॅकवर्ड झोन कडे जातोय. डीप मध्ये फिल्डर तिथे वेगाने येतोय, कव्हर करेपर्यंत तितक्याच वेगाने, मोत्याच्या वेगाने, बाजीच्या चपळाने ह्या 2 धाव पूर्ण केल्या ह्या 2 फलंदाजाने. आपण पाहतोय वैभव आणि सोबतीला धनराज. धनंजय आहे. धावसंख्या बघा इथे आता सुरू झाली आहे, कारण पहिले 2 डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा डॉट, म्हणजे पहिले 4 पण डॉट. हे काय पाहतो आज आपण, 2 आज मिडल ओव्हर सुद्धा पाहिले आपण. इथे 2 धावसंख्या पाहतोय. 31,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी ही स्पर्धा सरपंच साहेब ऑनलाईन पाहिली आहे. ऑनलाईन तुम्हाला पण बघितलं, तुमचं कार्य बघितलं, कोसले गावाला बघितलं आणि दिलीप पालवी काय करू शकतात हे सुद्धा त्यांना कळलंय.
31,000 प्रेक्षकांचा मी आभार व्यक्त करतो जे ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद ज्यांनी घेतलाय आणि आता सुद्धा ते डोळ्यात तेल घालून झोप कशी उडेल चहाच्या सोबतीला हे मॅच बघतायत कोराच्या. कारण झोपून तुम्हाला मिळणार नाही मॅच पाहायला. इथे स्टिअर केला हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. गलीला दिशा देत असताना तिथे बॅकवर्ड पॉईंटचा फिल्डर वेगाने गेला आणि इथे एक सिंगल प्राप्त केली बॅट्समनने. धावसंख्या पाहतो आपण पहिल्या षटकाची समाप्ती. बाबंदे कुरुन संघाची धावसंख्या एका गडाच्या मोबदल्यामध्ये 4. संत आणि सावध सुरुवात. कुरुंची सावध नव्हे तर धोक्याची सुरुवात आहे. कारण सुभाष लवकर बाद झाले पाहिलं आपण. इंडियन नेव्ही मध्ये कार्यरत असले त्यांचा सुद्धा इथोजी सन्मान केला दिलीपजी पालवी साहेबांनी. त्यांच्या नजरेत जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला ते फार मोठ्या मनाने बोलवतायत, अनाउन्समेंट करायला लावतायत. व्यक्ती असो, मान्यवर असो, लहान कोणी पण असू दे. आणि बैलांचा सुद्धा तितकाच बहुमान केला, इथोजी सन्मान केला की बैलगाडा शर्यतीचं मला सुद्धा वेड आहे, जगाला पण वेड आहे, विशेषतः महाराष्ट्राला वेड आहे. शेतकरी राजा, बळीराजा, त्याला सुद्धा आपण सन्मानित केलं पाहिजे. हे सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी पाहिलं आणि म्हणूनच त्यांनी सरपंच साहेबांना इथे प्रेमाचा फार भडीमार दिलेला आहे, वर्षाव केलाय या स्पर्धेच्या, क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने. इथे मात्र धावांचा आता वर्षाव करावा लागेल कुरुन संघाला. सेकंडवर मार्गस्थ गोलंदाज विशाल. हो, काय चेंडू हाताळलाय. स्कीड झाला चेंडू, स्लाइड जरा टप्पा पडला आणि चेंडूने सांगितलं की मी घसरणार. घसरगुंडी झाली त्या चेंडूची. विकेट किपरने मस्त पद्धतीने अगदी एसटीच्या पाठीमागे हे कार्य केलंय. कारण अशा वेळेला वेगवान येणारा चेंडू कुठे काटा बदलेल आणि तुम्हाला सुद्धा तीक्ष्ण नजर ठेवायला लागते विकेट किपरला. विशेषतः पहिला डॉट काढला विशाने. इथे काय झालंय, पंच आमच्याकडे वळतात वळले सुद्धा राज ठाकरे साहेब आणि सांगितलं की हा वाईड आहे, डावेष्टी सोडून गेला. आणि दरम्यान एका धावेने ते अवंतने धावसंख्या 5 वरती आहे बाबंदे कुरुन संघाची. शुभास लवकर बाद झाल्यामुळे दडपण आलंय, पण तो प्रेशर घेऊ नका मित्रांनो. प्ले इन अ प्रेशर, नॉट इन अ प्रेशर. प्लेजर आनंदाने खेळला. फ्लिकचा प्रयत्न तिथे आणि पायाला आदला. प्लम डिलिव्हरी, प्लम LBW. फलंदाज बाद LBW च्या रूपामध्ये दुसरा धक्का लागलाय कुरुन संघाला. सरपंच दिलीप पालवीची झलक भारी, करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवारी, पॅटर्न उसका लय भारी. आय रुबा वयोला गाचा, आय रुबा वयोला गाचा. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. बरोबर. म्हणून तर मी वेळोवेळी सांगत असतो की या जगाच्या पटलावरती तुमच्या कार्यामध्ये, तुमच्या सेवेमध्ये, तुमच्या कार्यप्रणालीमध्ये, तुमच्या कार्यामध्ये, या जगामध्ये असं काय करून दाखवा की जगाने तुमच्या केलेल्या कार्याचा विचार केला पाहिजे आणि तुमचे विचार जगाने दुसऱ्या समोर मांडले पाहिजेत. असे आमचे दिलीपजी पालवी साहेब आहेत. साधे विचार, साधी राहणीमान आणि उच्च विचार म्हणू शकतो आपण. साधे आणि उच्च विचारसरणी, कुठला अहम नाहीये, नम्रता. आम्हाला सुद्धा अहो जाऊ करता येते. दादा म्हणतायत, दादा इकडे या, किती भरून येतं, पण तू आम्ही म्हणत नाही की असं म्हणा, पण तू त्यांच्या मनाला वाटतं की रिस्पेक्ट द्यावा आणि प्रत्येकाला रिस्पेक्ट दिलाय. असं आमचे दिलीपजी पालवी साहेब फार मोठी स्पर्धा साकार केली आणि फार विशेषतः सर्वांना फार मोठं प्रेम देत आहेत. इथे लवकर बॅटच्या पुढच्या टोला मिडल झालाय. अर्ली खेळला आणि अर्ली जाते ती मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन, कॅच घेतलाय, चले जाओ. मंडल कोसले आयोजित सरपंच चषक 2025. गावाच्या हिताचा, गावाच्या भाड्याचा, दादानं ठेवला इलाकाचं बक्षीस. क्रिकेट संघांना संधी देणारा, क्रिकेट संघांना संधी देणारा. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. धन्यवाद. वा
खूप छान आणि जबरदस्त परफॉर्मन्स. विकेट इथे विकेट मिळतात 3. टॉस जिंकून जो फिल्डिंगचा निर्णय घेतला विजय पारधीने तो इथे सही सिद्ध केला, योग्य तो सिद्ध केलाय. जो दिलीप पालवी साहेब वसंतजी भोईर साहेब इतर आयोजक मंडळ निर्णय घेतलाय तो सही सिद्ध केलाय की आपण ही स्पर्धा पेलू शकतो, झेलू शकतो, ही जबाबदारी पार पाडू शकतो म्हणून स्वतःला सिद्ध करून जगाला दाखवायचं असतंय. म्हणून जग तुमची बरोबरी करेल की नाही याचा विचार न करता तुम्ही जगापेक्षा लय भारी स्पर्धा कशी करू शकाल हा प्रयत्न केला पाहिजे. तसा प्रयत्न इथे केला दिलीपजी पालवी साहेबांनी. खूप छान. इथे विकेट पडल्यामुळे पूर्णपणे धावसंख्या थांबलेली 5 वरतीच पुढे जात नाहीये. 3 गडी बाद 5 धावा. षटक क्रमांक दुसरं विशाल हाताळतोय. दडपण टाकलंय. काय चेडू स्किट करतात, वेगावरती स्वार झालाय. जसं सुरेश पारधीने सुरुवात केली त्याच्याच पावलाती पाऊल ठेवून या ठिकाणी विशाल सुद्धा दमदार बॉलिंग करतोय. चेंडू पेस हा चेडू अगदी ओव्हर पिच होता त्या ड्राईव्ह केलाय. हाय ब्लॅकने चेडू अगदी जमिनीला घासत पुसत जात असताना तिथे वाईडिस लॉंग आर्मला कॅप्टन स्वतः विजय पारधी सज्ज आहे. त्यांनी कव्हर केलं आणि फेकी करेपर्यंत सिंगल वरती समाधान मानलंय या ठिकाणी बॅट्समनने. धनराज आणि सोबतीला आहे तो सोन्या. धनंजय आउट झालाय असं करेक्शन करा, हरकत नाही. वैभव खेळतोय अजून. वैभव आणि सोन्या. हा पुढचा चेंडू रिलीज बॅकअपचा वापर केला. बोट थोडीशी फिरवली. वेगाने रनिंग मध्ये आला पण रिलीज करताना तिथे फसवायचा प्रयत्न नक्कीच केलाय. हे तुमचे व्हेरिएशन्स, हे तुमचे बदल फार महत्वाचे आहेत. कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. कालही बोललो, आजही बोलतो, उद्या बोलेल की मित्रांनो स्वतःला बदला तरच तुम्हाला जग बदलेल दिसेल. तुम्ही जगाला बदलू शकत नाही ते मनात पण घेऊ नका. स्वतःला जास्तीत जास्त कसं बदलता येईल हा प्रयत्न करा. म्हणजे जग तुम्हाला बघेल आणि तुमच्या बदलाला आदर्श मानून ते त्यांच्यामध्ये बदल करतील. फार मोठं तात्विक गोष्टी आहेत ह्या. आधुनिक काळामध्ये ह्या गोष्टी आपल्याला वाचन करून ऐकून शिकवत असतात आणि ते तुम्हाला नक्कीच करता आलं पाहिजे. जर चांगलं जीवन जगाचं असेल तर चांगल्या गोष्टी चांगले आता पॉडकास्ट येत आहेत, आपण ते ऐकलं पाहिजे. आणि आधुनिक काळामध्ये जगणं फार कठीण झालंय हे तुम्हाला माहिती की त्यासाठी तुम्ही इतर आदर्श गोष्टी जपल्या पाहिजेत. हा आदर्श गोलंदाज आहे. लेफ्ट हँड राऊंड विकेट पुन्हा एकदा आला आणि बघा काय वेग आहे. अजून पुढे चेंडू टाकला होता आणि काहीसा टप्पा पडला चेंडू खाली स्किट सुद्धा झाला. विकेट किपरच्या पाठीमागे 2 गार्ड आहेत, त्यांच्याकडे चेंडू जाऊच देत नाही. काय विकेट किपिंग आहे, मस्त किपिंग करतोय विकेट किपर. फुल प्लेज टीम म्हणून आपण पाहतोय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा ह्या संघाकडे. परिपूर्ण संघ कसा असावा तो असा असावा ज्याने अनेक मैदान गाजले. दुसऱ्या बाजूला कुरुन संघ सुद्धा तितक्याच कॅलिबरचा संघ आहे, बलाढ्य संघ म्हणून बाबंद कुरुनला ओळखलं जाते. इथे मात्र आता अजून खोलत टप्पा, पुढे टप्पा नेतेत केला, लाऊड अपील केली जाते पंचांकडे तिथे आणि पंचांचं बोट आकाशामध्ये. फलंदाज तिथे बाद होते LBW च्या रूपात. लेग बिपर विकेट डाऊन. चौथा धक्का कट कॉट बिहाइंड. यस अरे वन साइड है उसका नाम, मार्केट सारा खेलाई जाम. वन साइड है उसका नाम, मार्केट सारा खेलाई जाम. नाव टॉप लेवलला त्याचा, नाव टॉप लेवलला त्याचा. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. सरपंच दिलीप पालवीची झलक भारी, करणार नाही कुणी बरोबरी. धन्यवाद डीजे. या ठिकाणी स्विंगिंग फुलर लेंथ डिलिव्हरी वापरली आणि बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. फलंदाज तिथे बाद झाला. सुमित आला आणि सुमितने पलटी शॉट मारून कल्टी दिली, चेंडूला फेकून दिले. दिलीप पालवी साहेबांना इथे नतमस्तक होण्यासाठी सन्मान देण्यासाठी हा षटकार स्टेजच्या बाहेर. लय भारी. आय रुबा वयोला गाचा, आय रुबा वयोला गाचा. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी.
मस्त मस्त खूप छान गाणं वाजतंय, गाणं कानात पडतंय बॅट्समनच्या की दिलीप पालवी नावाचं गाणं, त्यांची स्पर्धा आपण खेळतोय. तर आता माझं सुद्धा नाणं इथे खणखणलं पाहिजे आणि तो नाणं खणखणला आलेल्या पलटी शॉट मला रिव्हर्स हिट सुमीच्या बॅटमधून सुपर हिट. जर फटका हा इंग्लंडच्या केविन पीटर्सने बघितला असेल ना तो म्हणेल ये माझ्या इंग्लंडला खेळायला. किती परफेक्ट फेकून दिला, परफेक्ट टायमिंग साधलं आणि 12 खुश झाला. बघा का खुश झाला सांगतो. जर हा इंग्लंडला गेला की याचं इन होईल मॅच मध्ये, टीम मध्ये हा आज जाईल आणि तो इंग्लंडला जाईल म्हणून तो खुश झाला. धावसंख्या इथे 12 होती पण ही धावसंख्या खुश करत नाहीये. कुरुन संघाची धावसंख्या अजून पुढे गेली पाहिजे. प्रयत्न करेल पुन्हा एकदा सुरेश पारधी. इथे 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 बघा समजदारी, सेन्सिबल क्रिकेट यालाच म्हणतात. हो हो फुटवर्किंग क्या बात आहे अजयजी. आपण पण गेले होते काय लिओनल मेसीला भेटायला, फुटबॉल पटू येऊन गेले भारतात. मला वाटतं मी काल परवा सांगितलं येऊन गेले आणि 100 कोटी घेऊन गेले. आपलं वेळ सेल्फी काढायला 10 लाख मोजले, थोबाड पण बघायला मिळालं तरी सुद्धा 2,500 मोजले स्टेडियम मध्ये जाऊन. आणि भारत देशांमध्ये 500 कोटीचा तो धंदा झाला बिझनेस एकट्या माणसाला बघायला. हरकत नाही, चला आपला विषय तो झालाय कधीच. इथे मात्र धावसंख्या 13वर. हे भारत आहे, कोणाला कसं प्रेम देईल ते सांगू शकत नाही. जसं मायकल जॅक्सन पण येऊन गेला 15-20 वर्षापूर्वी. इथे मात्र हा विकेट देऊन गेलाय आणि फलंदाज येऊन गेलाय डगआउट कडे. फलंदाज बाद, धक्का क्रमांक 5. ग्रामस्थ मंडळ कोसले आयोजित सरपंच चषक 2025. निराश मुजरेमध्ये सरपंच स्पर्धा पाहून भारावून गेले, ते सुद्धा आनंदात आहेत. परंतु इथे फलंदाज निराशामध्ये का चाललाय प्रेक्षकांना करतो. ओपनिंगला आला होता, फक्त 2च चेंडू खेळला. आधी एक खेळला तो डॉट होता, पुन्हा एकदा तिथे आता फ्रस्ट्रेशन मध्ये विकेट देऊन गेला. कदाचित ह्या रणनीती चुकत असतात मित्रांनो. जो फ्रंट लाईनला बॅटर आपला गेला त्याला तुम्ही जास्तीत जास्त साथ दिली पाहिजे, त्याला स्ट्राईक दिली पाहिजे. पण इथे काय झालं, जो बॅटर आला त्याने आलेल्या हात खोल्याचा प्रयत्न केला आणि ते डगआउटला परतले. परंतु जो आपला हुकमीचा एक्का गेलाय, ज्याला आपण फ्रंटला पाठवतोय, त्याला तुम्ही जास्तीत जास्त संधी दिली पाहिजे. त्या तुम्ही स्ट्रॅटेजीने चाललं पाहिजे की मी स्ट्राईक रोटेट करू, वैभवला संधी दिली पाहिजे. कारण लवकरच सुभाष मोरे बाद झाले होते, पण तो वैभव सुद्धा त्याच निराश पद्धतीने निघून गेले. शॉर्ट ऑफ लेन आपटी दिली, आज शॉर्ट ऑफ लेनचा बाउन्सर वापर आणि फलंदाज पुन्हा एकदा कट देऊन बाद होतोय, कडेने जातोय. काय बॉलिंग करते सुरेश पारधी, जबरदस्त 5 स्पीडचं बॉलिंग, तीक्ष्ण मारा, जामून पडा एक्सप्रेस. मिस्टर सुरेश पारधीने इथे अजून विकेटची प्राप्ती केली आहे. साइड है उसका नाम, मार्केट सारा खेलाई जाम. वन साइड है उसका नाम, मार्केट सारा खेलाई जाम. नाव टॉप लेवलला त्याचा, नाव टॉप लेवलला त्याचा. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. नक्कीच एकदा होऊन जाऊ द्या का टाळ्या दिलीप पालवी साहेबांसाठी. इलाका दिलीप पालवी साहेबांच्या स्पर्धेचा. आणि इथे पाहतो आपण तडाखा आहे तो सुरेश पारधी गोलंदाजाचा. त्याने 4 गडी बाद केले. धमाकेदार बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद आणि ह्या षटकामध्ये 3 गडी बाद, म्हणजे ओव्हर हॅट्रिक कंप्लीट केली सुरेश पारधीने. टॉस साठी या देवान स्पोर्ट्स वाफाळे बी कॅप्टन आणि आई गावदे स्पोर्ट्स गोटेकर बीचा कॅप्टन अथर्व विषय आणि रोहन शेळके, आपण दोघांनी त्वरित या टॉस साठी. धावसंख्या किती आली बघा इथे. 3 षटकाची समाप्ती. 6 गडी बाद, त्यातील 4 गडी एकट्या सुरेश पारधीने बाद केले. 3-13 केले, 13 तिरपीट झाली आहे. धावसंख्या 13. परंतु ज्याने रिव्हर्स मारला ना तो अजून आहे. चष्मा लावला बिचाऱ्याने, बिचारा नाही तर तो घातक आहे. बघा विघातक. इथे मात्र फटका चुकलाय आणि तिथे मात्र विकेट किपरने झेल तर टिपला, पण पंचाने तिथे सिग्नल दिला की हा बिमर आहे की नाही चेक करूया. या गेला माधव कुणीकडे. माधवजी, अहो माधव गेले कुणीकडे, या पटकन. गायब नका हो.
गायब झाले की सगळे बोलतील, भटकतील बिचारे, तडफडतील की आमचा माधव गेला कुणीकडे. या पटकन या, जास्त वेळ घालू नका. इथे बघा 13 धाव संख्या असताना प्रकार घडलाय मित्रांनो. फुलटॉस दिलं होतं, बॅट्समन आडव्या बॅटने तिथे तटवण्याचा प्रयत्न केला, बॅटची कडा घेतली, स्टिकर जवळ कडा लागली आणि तिथे विकेट किपरने झेल टिपला. परंतु हा फुलटॉस असल्यामुळे स्क्वेअर पंचांनी, विष्णू केणे सरांनी लगेच आम्हाला दर्शवलं की आपण आधी चेक करूया. नो बॉल, बीमर ओर द बेस्ट आहे. अगदी बेंबीच्या पण वर आहे ना सर, मोजलं बरोबर. माधव सर सांगायची गरज नाही, त्यांच्याकडे टेप, वजन काटा, सगळं इन्स्ट्रुमेंट फुल पॅक असतं. हा निर्णय आला आणि इथे बघा बचावलाय फलंदाज त्या ठिकाणी आणि हा फ्रीट असेल. पुढचा चेंडू फ्रीट आहे, परवणी आले बॅट्समनला. पुन्हा एकदा फुल टॉस होता, काहीसा लेगस्टी सोडून गेला. आता मात्र सर्वांना बीट करून गेलाय. पंचाने इथे सांगितलंय, तिथे बघतायत राज ठाकरे सर. चौकार दिलाय, स्टंपला लागलाय म्हणून वाईट नाहीये. बघा हेच पाहायला मिळालं. अजयने लगेच आवाज दिला तिथे की स्टंपला लागलाय सर. येस डीजे वाजव सर. झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवरी पॅटर्न उसका. धन्यवाद धन्यवाद. तिथे चौकार आला आणि धाव संख्या 4 ने फुल्ली 21 वरती 21. पुन्हा त्या बॅट स्लाइस केली, सहज सोपा सॉफ्ट डिस्मिसल. फलंदाज बाद, कॉट बिहाइंड. परत डगआउट झोन कडे. धक्का क्रमांक 7. धन्यवाद धन्यवाद. लक्षात घ्या की आपण तुमचे बॅटिंग सेटअप करून ठेवा. फलंदाज जसा बाद होईल तुम्ही लगेच डगआउट मधून उडी मारा प्लीज. नाईट क्रिकेट याचा अर्थ नाही की आपल्याला सकाळपर्यंत खेळायचं आहे. लक्षात घ्या प्लीज, ही काळजी आपण घ्या वेळेची. तुमचे सेटअप करा बॅटिंग लाईनअप. धाव संख्या 21 असताना इथे 7 गडी बाद झाले. सुमित अजून मैदानामध्ये, ज्याने तो उलटा फटका दाखवला होता. काय फटका मारला होता सुमित, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक कशी मिळेल हा प्रयत्न केला पाहिजे. भावेश पारधीचा हा चेंडू फक्त दिशा दिली, मस्त पद्धतीने बॅट होता, आडवी केली, वेगाने शर्यत लागली होती. नॉनस्टॉकिंगला धोका घेतला, जोखीम घेणं गरजेचं होतं यावेळेला. कारण जसं उल्लेख केला की सुमितला स्ट्राईक पाहिजे, ते कानात पडलं आलेल्या बॅट्समनच्या आणि त्याने त्याच पद्धतीने एक फक्त दिशा दिली. अगदी थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा होता, त्याला काहीसा हाफ वॉली घेतलं आणि ॲडव्या बॅटचं मिडलिंग करून फक्त पॉईंटला, सिली पॉईंटला दिशा दिली. एका धावेसाठी धाव संख्या 1 ने पुढे. बांबदेव कुरुन संघाची 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 वर. सुमित आता स्ट्राईकला. भावेश पारधीचा हा चेंडू. भावेश पारधी फार मोठा हा खेळाडू आहे भावेश पारधी, त्याला मात्र इथे दिला भिरकावून मिड विकेट स्क्वेअरच्या मधून फ्लॅट सिक्सर सुमितच्या बॅटमध्ये. साइड आहे उसका नाम, मार्केट सारा केलाय जाम. वन साइड आहे उसका नाम, मार्केट सारा केलाय जाम. नाव टॉप लेवलला त्याचा, नाव टॉप लेवलला त्याचा. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. धन्यवाद धन्यवाद. सरपंच साहेबांच्या नावाचा जयघोष इथे होत असताना पाहतो आपण.
फटक्यांचा सुद्धा जयघोष झाला आणि एकच नारा प्रेक्षकाने आवाज दिला, वा वा सुंदर मोठा फटका. आणि प्रेक्षक सुद्धा मनामध्ये म्हणतात की काय सरपंच साहेबांनी स्पर्धा आम्हाला इथे पेश केली आमच्या मनोरंजनासाठी. आम्हाला असं वाटतं की रोज इथे यावं आणि ह्या क्रिकेटचा आनंद घ्यावा. परंतु मित्रांनो, उद्याची शेवटची रात आहे, उद्या पण या आपण, नंतर आपण पुढच्या वर्षी या. पण इथे हा काय करतोय, हा पलटी शॉटला कशी कल्टी देतोय बघा. पुन्हा एकदा उलटा शॉट भिरकावून दिलाय थर्ड मॅनच्या दिशेने. सिक्सर सुमितच्या बॅट. पर्सनॅलिटी आहे जवारी, पॅटर्न उसका लय भारी. आय रुबा वयोला गाचा, आय रुबा वयोला गाचा. काय खेळतो बघा, मिडलला आलाय, 6व्या क्रमांकावरती आणि 6-6चा पाडा गातोय मित्रांनो. खरं 6-6 6-2 12. त्यांनी मात्र इथे साहित्यिक 18 केलेत, 3 षटकार मारलेत सुमितने खणखणीत. एक ऑन साइडला 2 पलटी शॉट, रिव्हर्स हिट. जबरदस्त इथे बॅटिंग करतोय आणि धावसंख्या फुलवली आहे 34 वरती. षटक क्रमांक इथे भावेशचं 4थं सुरू आहे आणि अजून ह्या षटकातील एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुन्हा सज्ज झालाय सुमित, तयार आहे. माझ्या संघाची धावसंख्या मला अगदी सॅटिस्फाईड करायची आहे. तोपर्यंत मी स्वतःला सांगे की मला समाधान मानायचं नाहीये. मी मनाशी बाळगलेलं स्वप्न आहे की माझ्या संघाला जास्तीत जास्त चांगलं परफॉर्मन्स देऊन मी इथून निघून जाणार. हा शेवटचा चेंडू सुमितसाठी, दिशा दिली, स्ट्राईक त्याला पाहिजे. काय जबरदस्त सेन्सेशनल स्टप, टाळ्या वाजवा सुमितसाठी. काय खेळाडू आहे मुलगा, जेव्हा पाहिजे त्यानुसार मोठे फटके मारतोय. स्ट्राईक मला पाहिजे होती, इथे काहीसा बाउन्सर होता, स्लोअर बाउन्सर, त्याला फक्त दिशा दिली. मोठा फटका नाही सजवला कारण त्याला पुढचं षटक संपूर्ण खेळायचं आहे. कारण त्याला संपूर्णपणे या सामन्यामध्ये चांगली पकड निर्माण करण्यासाठी चांगली धावसंख्या उभी करायची आपल्या बाबंद कुरुन संघासाठी. धावसंख्या 4 षटकाची समाप्ती 35 वरती पाहतो आपण. 35 आफ्टर 4 ओव्हर्स कम्प्लिशन. येस DJ. नाव कापी हाय दिलीप पालवीचा, राहिला का गाजवायला. नाव कापी हाय दिलीप पालवीचा. धन्यवाद धन्यवाद. तर 4 षटकाची समाप्ती, धावसंख्या 8.25च्या वेगाने 35 वरती पाहतो आपण. 8 ते 9 आसपास आहे. तसं 9 चोक 36 होतात. आणि इथे मात्र आता ओमकार लिहे सज्ज झाला शेवटच्या षटकासाठी. स्ट्राईक घेतली आपल्याकडे सुमितने. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे, काहीसा फॉरवर्ड झोन कडे काऊ कोणाला फिल्डर आहे. आणि जर ऑफ साईडला विचार केला तर वाईड इज लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या आसपास फिल्डर तैनात. त्याने एक बॅकवर्ड पेगला आहे लॉंग लेगच्या आसपास. इथे मात्र पायावरती चेंडू आदळला, आडव्या बॅटने तिथे प्रहार करायचा प्रयत्न केला होता सुमितने. नॉन स्ट्राईक यांच्या फलंदाजाला तिथे दीक्षांतला स्ट्राईक पाहिजे होती. दीक्षांतला सुमित कसं देणार, कारण त्याने आधीच्या चेंडूमध्ये सिंगल काढून स्ट्राईक ठेवले आपल्याकडे. त्याला मोठे फटके सजवायचे आहेत. परंतु ओमकार लिहे सुद्धा चांगले क्रिकेटचे धडे गिरवते मित्रांनो. उत्कृष्ट क्रिकेटचा भरणा आहे. क्रिकेटरचा भरणा जांभूळपाडा संघ 9 तरुण खेळाडूंना सुरेश पारधी यांनी एकत्र केलेत आणि अनेक स्पर्धा गाजवणारा संघ आहे. आणि कुरुन सुद्धा भिवंडी तालुक्यातील नामांकित संघ आहे. पहिला चेंडू डॉट आला, ओमकारचा पायांचा वापर केला आणि काय कॅच घेतलाय. सुरेश पारधीचं नाव काय घेतलं, त्यांनी संघ बनवलाय, तरुणांना एकत्र केलंय. आणि इथे मात्र हा झेल टिपलाय. झेल टिपला नाही, चिकटलाय का सुरेश पारधीने हाताला फेविस्टिक लावली की काय. फलंदाज बाद कोण होता, साइड आहे उसका नाम, हनुमान पारधी. येस, सारा केलाय जाम. वन साइड आहे उसका नाम, मार्केट सारा केलाय जाम. नाव टॉप लेवलला त्याचा, नाव टॉप लेवलला त्याचा. सारा इलाका गाजवायला, नाव कापी हाय. धन्यवाद धन्यवाद. सुरेश पारधीचाच बंधू आहे मित्रांनो तो. सुरेश पारधीचेच बंधू आहेत हनुमान पारधी. त्याने अगदी हनुमान उडी पद्धतीने हात वर स्वतःला स्टेज केलं आणि निसट त्या जाणाऱ्या चेंडूला हातामध्ये विसावून घेतलं, चिटकून घेतलं की तू जाऊ शकत नाही, माझं नाव हनुमान आहे, तू मला बीट करशील का. नाही करू दिलं नाही आणि सुमितला त्याने परत धाडलेला आहे डगआउट मध्ये. धावसंख्या स्थिर. बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न सुरेश पारधी विकेट किपिंग करतोय. तिथे क्लोज आलाय. काहीसा चेंज ऑफ पेस केला ओमकार लिहेने.
विकेट किपरला पुढे बोलवलं. त्याचं कारण की चेंडू टॉस करायचा होता, त्याला फ्लाईट द्यायचा प्रयत्न नक्कीच ओमकार करेल. विकेट घेतली, पहिला डॉट, त्यानंतर विकेट म्हणजे डॉट, त्यानंतर अजून एक डॉट, म्हणजे तिन्ही पण त्याने इथे डॉट चेंडू काढल्यात ओमकार लियाने. म्हणून हा उभरता सितारा आहे. धावसंख्या स्थिर 35 वर. पुन्हा एकदा खेळवलंय पण पंचांनी सांगितलं की जास्त बाहेर आहे, वाईड लाईनच्या बाहेर गेला चेंडू आणि त्या काळाने अवांतर घोषित झाला, वाईट घोषित झालाय. आणि पहिली धाव इथे आली ओमकार लिहाच्या या वाईडच्या स्वरूपामध्ये. 36 धावसंख्या. पुन्हा एकदा फ्लाईट दिले, मस्त अगदी हा लेग कटर होता ओमकार लिहेकडून. बॅकवर्ड पॉइंटला दिशा दिली, गली आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मध्ये तिथे हताश ठरलेत खेळाडू. आतापर्यंत मला इथे सांगतायत आमचे भरतजी की 8 गडी बाद झालेत, म्हणजे सेकंड लास्ट विकेट. आणि चेंडू सुद्धा आता सेकंड लास्ट आहे. 4 चेंडू कंप्लीट झालेत, एक वाईट पडल्यामुळे 5 टाकले होते ओमकारने, परंतु काय कमबॅक केले, मस्त वापसी. तसं पाहता धावसंख्या तितकी नव्हतीच की वापसी करला. हा कुठला फटका, लॅपचा प्रयत्न होता इथे आणि बघा प्रयत्न केले, बॅट फिरवली, नशिबाची साथ मिळाली, नीतीला मान्य होतं आणि बाईचा इशारा पंचांचा. हा चौकार. सरपंच दिली पलवीची झलक भारी, करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जबरी. धन्यवाद डीजे. दिलीपजी पालवी साहेबांची स्पर्धा पूर्ण गाजावाजा करत असताना इथे जयघोष होते, सरपंच साहेबांचा जयघोष होते, सरपंच साहेबांच्या क्रिकेटच्या ह्या स्पर्धेचा. दिलीपजी पालवी सरपंच चषक 2026 ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा 31,000च्या पार गेलेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हा शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 41च्या पार जाईल का? नाही. ओमकारने स्वतःच्या फॉर्ममध्ये चेंडू कलेक्ट केला आणि लगेच फलंदाज बाद केला. रनआउट झाला शेवटच्या चेंडूमध्ये. धावसंख्या स्थिर 41. 42चं लक्ष जिंकण्यासाठी टीम बाबंद करून संघापुढे 30 मध्ये 42चं लक्ष. जाऊया टॉसकडे. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. धन्यवाद डीजे. तरी पहिली समाप्त झाली. प्रेक्षकांना पुढचा सामना आम्ही पेश करतोय. आई गावदेवी गोठेकर बी विरुद्ध देवान स्पोर्ट्स, म्हणजे दिलीपजी पालवी साहेबांनी पुरस्कृत केलेला वाफाले बी संघ. आणि त्याचा टॉस दिलीपजी पालवी साहेबांच्या सोबतीला त्यांचे मित्र रुपेशजी पारधी साहेब करतायत हे आपल्या टॉस बॉक्स मध्ये. मोत्या नंदीचा टॉस बॉक्स आणि हा टॉस होतोय. सरपंच चषक कॉल दिलाय अथर्वने आणि टॉस जिंकलाय वाफाले बी, म्हणजे सरपंच साहेबांच्या पुरस्कृत संघाने. अथर्व, तत्पूर्वी मी सुपेची भाऊ सांगतो की आपण असं नसतं बा. आमचे पाहुणे काय निर्णय घ्यायची इच्छा आहे? क्षेत्ररक्षण. आधीचा सामना खेळताना कसं वाटलं? चांगलं वाटलं. समोरचा कॅप्टन निघून गेला याचं तू काय म्हणू शकतो? कसं वाटतंय आता? काय नाही, त्याला वाटलं असेल गेला तो निघून. 4 ओव्हरची मॅच असेल आता. अथर्व, सरपंच साहेबांनी तुला पुरस्कृत केलंय आणि तुला वाटतं की त्यांनी पुरस्कृत केल्यानंतर तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये तसा परफॉर्मन्स दिलाय की अजून तुम्ही निखारू शकता? पहिल्या सामन्यामध्ये तर दिलाय, पण दुसऱ्या सामन्यामध्ये पण 100% देण्याचा प्रयत्न करू. आणि 3 ओव्हरची मॅच इथे घोषित झाली आहे सरपंच साहेबांकडून. तुम्ही फिल्डिंग घेतले, समोरचा संघ बॅटिंग करणार आहे, तो गोटेकर बी आहे बरोबर. नाव तर फार तगडं आहे आणि काम पण तगडं आहे, पण तुम्ही सुद्धा कमी नाही स्वतःला लेखणार. आता काय संघामध्ये बदल करायची इच्छा वाटते की हाय तोच संघ? आहे तोच संघ. तरी पण सांग मला की किती धावपळ रोखलं म्हणजे तू सॅटिस्फाईड असेल? 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. येस अथर्व, तुला शुभेच्छा. आणि गोटेकर तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. टॉस जिंकलाय देवान स्पोर्ट्स वाफाले 20 संघाने निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केले आई गावदे स्पोर्ट्स गोटेकर बस संघाला. ती मॅच असेल 3 ओव्हरची चालू मॅच आपण पाहतोय आणि जाऊया आता धावांचा पाठलाग कसा होईल हे आपल्याला ऐकवतील एक जबरदस्त समालोचक, पहाडी आवाज, कणखर आवाज आणि चांगलं व्यक्तिमत्व. ज्या व्यक्तिमत्वाने, ज्या सोमनाथ खाडे सरांनी मला बदलापूर परिसर असो मुरबाड शहापूरमध्ये अनेक ज्याने स्पर्धांमध्ये संधी दिल्या, मी त्यांचं आभार व्यक्त नेहमीच करत असतो. आणि एक जबरदस्त सहकारी समालोचक म्हणून त्याची ख्याती आहे असे सोमनाथजी खाडे सर असतील कॉमेडी बॉक्समध्ये मला मंतव्य करण्यासाठी.
धन्यवाद, थँक्यू सो मच, मनापासून धन्यवाद मनोजजी कारवे सर. आपला आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो आहोत, ज्यांच्या माध्यमातून आणि ज्यांच्या रेफरन्सनं आज सेवा करण्याची संधी मिळतीये. 42चा पाठलाग आणि 42चा पाठलाग करण्यासाठी जांभूळपाडा संघाची सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळेल. दोन आघाडीचे फलंदाज सज्ज होत आहेत. 41 धावांपर्यंत रोखलं समोरच्या टीमला, अर्थातच कुरुंद या टीमला, आणि 42 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मेन इन पिंक मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. एका बाजूने विजय पारधी आणि वैभव लिये, दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल, पहिला चेंडू बॅटला स्पर्श झालाय, शॉट फाईन लेग वरती. दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना 440चा झटका, गुलाबी थंडी, गरमीला सुरुवात, विकेट डाऊन. अरे वन साइड है उसका नाम, मार्केट सारा केलाय जाम. वन साइड है उसका नाम, मार्केट सारा केलाय जाम. नाव टॉप लेवलला त्याचा, नाव टॉप लेवलला त्याचा. सारा इलाका गाजवायला, नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला, नाव कापी हाय दिलीप पालवीचा. मान्यवर हर्ष पारधी साहेब, जांभूळपाडा संघाला नेहमीच त्यांचा सपोर्ट राहिलाय, आधारस्तंभ म्हणून नेहमीच पाठीशी उभे असतात हर्ष पारधी साहेब. आणि त्यांच्या सोबत सूरजजी जाधव साहेब या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत आमनेपाड्यावरनं. त्याचबरोबर कुकसेवरनं मान्यवर मानसजी धुमाळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे, आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. आपलं सरपंच साहेबांच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. तीनही मान्यवरांना विनंती आहे, आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. हर्ष पारधी साहेब, त्याचबरोबर मानसजी धुमाळ साहेब आणि सूरजजी जाधव साहेब, तिघांनाही विनंती आहे, तीनही मान्यवरांना आपण मंचावरती या. त्याचबरोबर करणजी फिरांगणे आणि मनोजजी कारवे साहेबांचे जिवलग मित्र शिवाजी कासार साहेब, आपण पण या. आपल्याला सर्वांना विनंती आहे, आपण मंचावरती या. क्रीडा नगरीमध्ये आजही आपण पाहताय जवळजवळ 1:45 वाजतोय, मध्यरात्र उलटून गेली आहे. चारी बाजूला गर्द झाडी आणि जंगलाच्या बरोबर मधोमध बसलेले हे मैदान, आणि मैदानावरती क्रिकेटचा रंगलेला रणसंग्राम. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. 42चा पाठलाग सुद्धा इथे आपण पाहिलं तर मॅच बनेल. कुरुंद आणि जांभूळपाडा या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच. पूर्वार्धात आपण पाहिला 5 षटकांच्या पूर्वार्धामध्ये जमल्या 41 धावा. 42चा पाठलाग या ठिकाणी सुरू झालाय. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजी मार्कवरती आलेला शैलेश, त्यानं पहिल्या बॉलवर विकेट मिळवली, त्यानंतर मिळाली आहे सिंगल. 1 धावेच्या मदतीने धावफलकाला सुरुवात झाली आहे. स्कोर कार्ड श्री गणेशा करत असताना पाहायला मिळतोय. वैभव आणि गुरुनाथ. वैभव खेळतोय स्ट्राईक वर, लाऊड अपील केलेलं आहे. पंचांकडे दाद मागतायत दोन्ही पंच तटस्थ भूमिकेत. चांगली गोलंदाजी, चांगली विकेट किपिंग. चला चला, जास्तीचा वेळ मित्रांनो खर्च करू नका. आपल्याला अजून भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत, याची काळजी आताच घ्यावी लागेल. जवळजवळ 1 वाजतोय, डॉट येतोय. चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 1 मध्ये आपण आहोत. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना चारी बाजूला मोकळं असणारं हे अतिशय दर्जेदार मैदान. अगदी आपण पाहताय तर विवर रचना सज्ज केली आहे. विकेट किपर, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग. कधीच बोलणार नाही साहेब, बॉल टाकताना जर बोललो असेल, बॉलर तयार. पुन्हा एकदा या ठिकाणी स्विच अटेम्प्ट सक्सेसफुल केलाय. फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. धावा मिळतील 4. आलाय चौकार. या 4 धावा मिळत आहेत. कालच्या रात्रीत हिमेश भोईर या प्रेक्षकांनी आईवा झेल टिपला होता. त्याच्यासाठी सरपंच साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे.
हिमेश भोईर आपण या आपलं पारितोषिक स्वीकारा. इथे पुन्हा एकदा बॅटची कडा शॉर्ट थर्डमॅनला चेंडूला अडवलंय त्या ठिकाणी एक सिंगल मिळेल. हिमेश भोईर ज्यांनी कालच्या रात्रीमध्ये आयवा झेल टिपला होता त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलीपजी पालवी साहेबांच्या वतीनं होतं. हिमेश भोईर आपण जर क्रीडानगरीमध्ये असाल तर या ठिकाणी येऊन आपलं पारितोषिक स्वीकारा. इथे स्क्वेअर लेगला फटका चांगला आहे. सीमारेषेच्या जवळ फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडूला पकडतोय आणि निश्चित आपण पाहताय सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. चेंडूला पकडलं, फेकलं आणि पहिल्या षटकाच्या खेळात आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत धावा जमल्या 6. पहिलं षटक समाप्तीनंतर धावफलकावर 6 धावा आणि स्कोरबोर्ड अपडेट 7 धावा एकंदरीत टोटल 7 ऑन बोर्ड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 7 धावा जमल्यात. एकंदरीत आपण पाहिलं तर 42 धावांचा पटला. जसजशी मध्यरात्र उलटून जाईल, जसजशी गुलाबी थंडी मैदानात पडेल, जसजसं आपण पहाटेकडे वळू तसतसं मात्र धावा चेस करत असताना इथे संघर्ष वाढताना पाहायला मिळेल. नैसर्गिक नेहमीच आपण पाहिलं तर निसर्गाचा आपल्याला सुद्धा विचार करावा लागतो. जसजसं आपण हळूहळू पुढे सरकू गुलाबी थंडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जंगलामध्ये मैदान आहे आणि जसजसं आपण पुढे सरकू ड्यू फॅक्टर मैदानाच्या चारी बाजूला आपल्याला आउटफील्ड मध्ये पाहायला मिळेल. ज्या वेळेला आउटफील्ड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल त्यावेळेला चेंडूचं वजन ड्यू फॅक्टरमुळे आणि दबावामुळे वाढलेलं पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर खेळपट्टी एकदा थंड झाली की फटके मिडल करणं फार कठीण होतं. चेंडू ट्रॅव्हल होत असताना अडचणी येत आहेत. हार्ड मारा, व्हेरी गुड बॉलिंग, शॉर्ट ऑफ लेंथ. टप्पा खाल्ल्यानंतर आपण पाहताय तर कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाहीये, निर्धाव येतोय. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्क वरती सुमित आला. पहिलाच बॉल आपण पाहताय तर निर्धाव फेकला. कुरुंद आणि त्यांच्या विरोधात जांभूळपाडा या दोन संघांच्या दरम्यान काटेकी टक्कर, बिग फाईट मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. 42 धावांचं लक्ष आहे. लक्षाचा पाठलाग करत असताना इथे संघर्ष जरूर करावा लागेल. पहिल्याच बॉलवर विकेट. त्यानंतर आपण पाहिलं तर अचूक टप्प्यावरती भेदक मारा अद्यापपर्यंत राहिलाय. पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. दर्जेदार टप्पा. बॅट फिरवतायत, संपर्क कुठल्याही प्रकारचा नाहीये. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. बॅट फिरवल्यानंतर आपण पाहताय तर बॅट स्विंग अत्यंत वेगवान. मात्र चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नाहीये, संपर्क नाहीये. सलगचा दुसरा डॉट येतोय. एक डॉट नंतर मात्र इथे अडचणी निर्माण होतील. 5 षटकांची मॅच. अतिशय दर्जेदार मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय उच्च कोटीची गोलंदाजी. फिल्डरची साथ मिळतीये. सातत्यानं व्यूहरचनेमध्ये बदल करतायत. इथे आपण पाहताय पुन्हा एकदा थोडस बदल आपल्याला पाहायला मिळतंय. पॉइंट वरती फिल्डर आणलाय. एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड मध्ये, मिड ऑफ 30 यार्ड मध्ये. इथे जागेवर टोलवलाय. फिल्डर कुठेही लावा, मात्र फिल्डरची पाबंदी इथे पार करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कोंडी फोडलीये. चेंडू सीमा पार. षटकार. गुरुनाथच्या बॅटमधनं आलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या 6 धावा इथे धावफलकावरती जोडल्या जातील. 6 धावांची मदत स्कोर कार्डला केली जाते. गुरुनाथ आणि वैभव या दोन फलंदाजांच्या खांद्यावरती जिम्मेदारी जांभूळपाडा या टीमची. इथे चांगला बॉल, 2 डॉट, सिक्सर, त्यानंतर पुन्हा डॉट. 3 चेंडू जे डॉट झाले ते आपण पाहिलं असेल तर अगदी गुडलेंथ आणि शॉर्ट ऑफ लेनचे पाहायला मिळाले. जो चेंडू ओरपीची मिळाला त्याच्यावरती षटकार ठोकला आणि निश्चितच पुन्हा एकदा कमबॅक केलंय. 4 बॉल टाकले आणि 4 चेंडू टाकल्यानंतर आपण पाहताय तर 3 डॉट, 1 सिक्सर.
इथे मिस टायमिंग, चेंडू उंच गेलाय, गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली. इट्स अ माय कॅच अँड आय विल डेफिनेटली टेक इट. झेल टिंपला आणि खेळ संपलाय. मॅच ऑन. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. विकेट मिळाली आणि या मॅच मध्ये आपण पाहताय तर एक ट्विस्ट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. विकेटच्या नंतर इथे मॅच मध्ये येत असताना कुरुन संघ धावफलकावरती 41 जोडल्या पूर्वार्धात 42 चा पाठलाग. मात्र 42 धावा सुद्धा डिपेंड करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे हे दाखवायला सुरुवात केली आहे. कंजूस मारा, तिखट गोलंदाजी आणि अचूक टप्प्यावरती भेदक मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकात आपण आहोत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावफलकावरती 7 धावा. ओव्हर नंबर 2 मध्ये 5 चेंडू टाकून झाले 6 धावा आल्यात. एकंदरीत टोटल जर आपण पाहिली तर स्कोअर कार्ड वरती जोडल्यात 13 धावा. 42 चा पाठलाग. जांभूळपाडा विपक्ष कुरुंद या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. सरपंच चषक 2026 मध्ये आपण आहोत. तिसरी रात्र वैऱ्याची आहे, कुणीही झोपायचं नाही. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. बॉलर तयार, पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट. इथे समोरच्या दिशेला टोलावलंय. फिल्डर आहे त्या ठिकाणी लॉंग ऑनला. एक टप्प्यावरती चेंडूची वाट पाहिली, पकडून फेक करतोय. एक सिंगल मिळेल, स्कोर कार्ड वरती जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 7.00 ची सरासरी 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळत आहे. टोटल 14 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा धावफलकावरती. त्यात 42 चा पाठलाग या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच. एका बाजूनं संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला पाहायला मिळतोय, अर्थातच श्री गणेश जांभूळवाडी, आणि त्यांना फाईट करत असताना टीम कुरुंद. या दोन संघांच्या दरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल. बिग फाईट मॅच. 2 षटकांच्या खेळाचा अंत इथे झालेला आहे. 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी तयार होतोय. सुभाष बॅटिंग करत असताना जांभूळपाडा संघासाठी डावखोरे. आता फलंदाज स्ट्राईक वरती सुरेश पारदी. सुभाष टू सुरेश. लाऊड अपील करतायत त्या ठिकाणी. आपण पाहताय प्रयत्नांची पराकाष्ठा. भरपूर चांगली मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघ मातब्बर ताकदवर झुंज देत आहेत. जिद्द चिकाटी दाखवत असताना लाऊड अपील केलं. पंचांकडे दाद मागतायत. हाऊ इज दॅट. पंच तटस्थ भूमिकेमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे सर, त्याचबरोबर आमचे केने सर आणि वन अँड ओनली नवनव सरकार माधव ठाकरे सर. तिघांच्या खांद्यावरती जिम्मेदारी, जबाबदारी. इथे आपण पाहताय तर पंचांच्या भूमिकेमध्ये काम पाहतायत. पहिल्या रात्रीपासून अतिशय दर्जेदार कामगिरी. तीनही पंचांचं आपण मनापासून कौतुक करूयात. काळ्या रात्रीला या ठिकाणी डोळ्यात तेल घालून काम पाहतायत. कालच शिवजयंती पार पडली आणि इथे सुद्धा लाऊड अपील. उंच निश्चितच चेंडू गेला होता. आम्ही इथे आपण पाहताय फिल्डरच्या दरम्यान थोडस मिसअंडरस्टँडिंग. 2 धावा मिळत आहेत. नजर हटी, दुर्घटना घटी. ज्या चेंडूवरती आपण पाहताय तर निश्चितच निर्धाव यायला हवा होता, तिथे तुम्ही 2 धावा खर्च करतायत. स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 41 बनवल्या, 42 चा पाठलाग करत असताना
धावफलकावर जोडल्या टोटल अद्यापर्यंत 16. पहिल्या 2 षटकात 14 होत्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. सुभाष गोलंदाजी मार्कवरती पहिला डॉट. त्यानंतर इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सुरेश पारदी बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती खेळतोय. त्याला साथ देत असताना वैभव लिहे ही जोडी मैदानावरती. दोघांनाही किल्ला लढवायचा आहे, डाव सावरायचा आहे. बॉलर तयार. चांगला चेंडू गुडलेन स्पॉट आणि अगदी आपण पाहताय तर कुठल्याही प्रकारे आतापाता नव्हता. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना वेग प्रचंड आहे आणि टप्प्यावरती नियंत्रण सुंदर पाहायला मिळतंय. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. एक धावेसाठी इथे संघर्ष करावा लागेल. धावा जर आपण पाहिल्या तर 42चा पाठलाग. पगार जरूर कमी आहे कुरुंदवाल्यांचा, मात्र खर्च करण्याची अक्कल सुद्धा आहे. चांगली गोलंदाजी ते करतायत. व्हेरी गुड बॉलिंग. इथे लाईन खराब लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा यस इट इज व्हाईट बॉल. अवांतरचे खून करत असताना एक सिंगल मिळेल. धावफलकावरती एका धावेची मदत येईल. धावफलक थोडंसं पुढे सरकेल ते 17 वरती. 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावर. सुरेश पारदी जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत कुठलीही धावसंख्या तुमच्यासाठी सेफ नाहीये. मोक्याच्या क्षणाला ठोके आणि धोके देण्यामध्ये माहीर खेळाडू. भिवंडी ग्रामीणचा दर्जेदार खेळाडू आहे. इथे आपण पाहताय सुभाषचं मात्र कौतुक केलं जाईल. कुरुंद संघासाठी अतिशय उपयुक्त षटक या ठिकाणी हाताळतोय. उपयुक्त गोलंदाजी या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतोय. टप्प्यावरती सुंदर नियंत्रण, गतीवरती सुंदर नियंत्रण, अतिशय दर्जेदार मारा या ठिकाणी करत असताना एक डॉट बॉल नंतर इथे मात्र प्रेशर क्रिएट होत चालला. एक डॉट नंतर मात्र इथे अडचणींमध्ये वाढ होत जाईल. एक डॉट नंतर मॅच बनत जाईल. 42चा पाठलाग. सुरुवातीला आपण पाहिलं तर असं वाटलं होतं जांभूळपाडा संघासाठी सामना सोपा आहे, मात्र सोपा नाहीये. क्रिकेटच्या मैदानावरती जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत सामना कोण जिंकेल हे सांगणं कठीण असतं. सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकेल. सुभाषच्या माध्यमातून दर्जेदार गोलंदाजी. स्कोअर कार्ड वरती टोटल 18. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. 5 षटकांची मॅच. 42चा पाठलाग. असं वाटलं होतं की श्री गणेश जांभूळपाडा हा संघ मैदानावरती हावी बनून खेळेल, मात्र त्यांच्या विरोधात श्रीराम, जय श्रीराम जांभूळपाडा चांगल्या पद्धतीने इथून त्यांना खेळ करावा लागेल. कारण एकंदरीत आपण पाहिलं तर 42 पर्यंत पोहोचायचंय. स्कोअर कार्डचा विचार केला तर असं वाटलं होतं की धावफलक सहजरित्या पार केलं जाईल. सुभाष इथे समोरच्या दिशेला ड्राईव्ह केले. स्ट्रेट ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट दॅट इज. क्लासिकल अंदाजात. तीरवी शर्मा आहे. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. ब्लॅक स्क्रीनला सलामी. इट इज अ 4. ये दिल मांगे मोर. सरपंच दिलीप पलवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवारी. पॅटर्न उसका लय भारी. आय रुबा वयोला काचा. आय रुबा वयोला काचा. धन्यवाद. थँक्यू सो मच. सरपंच साहेबांच्या नावानं ही टुर्नामेंट आपण पाहताय. कोसले गावचे युवा यंग डॅशिंग डायनामिक दमदार सरपंच कार्यसम्राट दिलीपजी पालवी साहेबांचं हे दर्जेदार दमदार आयोजन. माणसानं आयुष्य असं जगावं की अख्ख्या जगानं आपल्या प्रेमात पडावं. दिलीपजी पालवी साहेबांचं व्यक्तित्व आणि कर्तृत्व अगदी तसंच आहे. साहेबांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. अगदी आपण पाहताय त्यांच्या प्रेमासाठी मध्यरात्र उलटून गेली आहे, तरी सुद्धा भरपूर प्रेक्षक चारी बाजूनं मैदानाच्या चारी बाजूला जिथं जिथं जागा मिळेल तिथून क्रिकेटचा आनंद लुटतायत. क्रिकेटच्या मैदानावरती उपस्थित या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. उद्याची अंतिम रात्र असेल आणि निश्चितच भरपूर मजा आपल्याला इथे मैदानावरती लुटता येईल.
त्याचबरोबर मंचावरती पाहुण्यांनी भरलेलं भरगच्च व्यासपीठ त्यांचं सुद्धा सर्वांचं मनापासून आपण सहर्ष स्वागत करूयात. मॅच हाय टाईट पाहायला मिळेल. 3 षटकं संपली आहेत. 4थ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल फटका दर्जेदार. लांबी गाठेल का हा प्रश्न आहे. मात्र सीमारेषेवरती फिल्डर तैनात. टिपलाय जेल आणि संपलाय वाघाचा खेळ. बिग विकेट बिग लॉस. जांभूळपाडा संघाला 440 चा झटका. हे गावाच्या हिताचं काम करणार सरपंच आमचा लई दिलेदार. धन्यवाद थँक्यू सो मच. इथे आपण पाहताय 12 चेंडू 20 चं समीकरण होतं. पहिल्याच बॉलवरती सुरेश पारधी महत्वाची विकेट मिळाली आहे. 11 बॉल आणि 20 धावांची गरज. आता मात्र काटाकीर सामना मैदानात पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्क वरती सुमितला आपण पाहिलं. या अगोदरचं षटक ज्यानं दर्जेदार हाताळलं होतं त्याच्यावरती जबाबदारी दिली. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती सुरेश पारधी नावाचा मोहरा इथं टिपला आणि कशा पद्धतीने इथून कमबॅक केलं जाईल याची ग्वाही कुरुन संघासाठी त्यानं दिली आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. 11 चेंडू 20 चं समीकरण. नवीन फलंदाज मैदानावरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. बॅट्समन अजय पारधी मैदानात आलाय. जिम्मेदारी त्याला स्वीकारावी लागेल. बाहुबली खेळाडू आहे. 11 चेंडू 20 चं समीकरण. गोलंदाजी मार्क वरती पुनश्च एकदा सुमित. चांगली गोलंदाजी तो करतोय. टप्प्यावरती अप्रतिम नियंत्रण. भिवंडी ग्रामीणचं क्रिकेट मित्रांनो आपल्याला हेच शिकवतं. प्रत्येक गावात तुम्ही जा, प्रत्येक मैदानावरती कुठलीही टीम तुम्हाला केव्हाही पाहायला मिळू द्यात, मात्र शेवटच्या मुमेंट पर्यंत सामना सोडायचा नाही हे भिवंडी ग्रामीणच्या क्रिकेटनं आपल्याला नेहमीच दाखवून दिलंय. या अनुषंगानं कुरुन संघ मैदानावरती संघर्ष करतोय. अजय पारधी बॅटिंग करत असताना स्ट्राइक वरती तयार. संघर्ष योद्धा आहे. याच मैदानावरती खेळत असताना ज्याच्या बॅट मधनं अर्धशतक आलंय तोच अजय पारधी मैदानावरती. जांभूळपाडा संघासाठी आता संकट समयी कशा पद्धतीने धावून येईल. सिंगल मिळतीये. स्कोअर कार्ड पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलं 23 या आकड्यावरती. 23 ऑन बोर्ड. तिसरा षटकाचा खेळ संपला त्यावेळेला आपण पाहिलं तर निश्चितच असं वाटलं होतं दोन्ही संघासाठी सामना ऑन आहे. 12 चेंडू 20 चं समीकरण होतं. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. धावफलकावरती टोटल अद्याप पर्यंत पाहायला मिळत आहेत त्या एकंदरीत 23. गेल्या वर्षीच्या हंगामात याच मैदानावरती सलगच्या 2 मॅच मध्ये 2 अर्धशतक अजय पारधीच्या बॅटमध्ये आपण पाहिल्या. मात्र समोरून गोलंदाजी टिचून होतीये. या वर्षी हंगाम दुसरा आहे. यापूर्वी आपण कसं खेळलो, यापूर्वी आपला खेळ कसा राहिला हे सगळं विसरून जावं लागेल. रात गई बात गई छोड़ो कल की बातें थी पुरानी यहां से लिखनी पडेगी एक नई कहाणी. नवीन कहाणी लिहावी लागेल. नवीन कहाणी इथून घडवावी लागेल. चांगला चेंडू, चांगला कट केला. जबरदस्त फटका. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाला सुरुवात. संघर्षाचा शंखनाद. धावा मिळतील 4. आलाय चौकार. सरपंच दिली पलवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. थँक्यू सो मच. या चौकाराच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकलंय ते एकंदरीत आपण पाहिलं तर 27 या आकड्यावरती. 27 ऑन बोर्ड. 27 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना वैभव लिहे मैदानात खेळतोय ज्याच्यावरती जबाबदारी सलामीची होती आणि निश्चितच अजूनपर्यंत आपण पाहिलं तर त्याच्या बॅट मधनं आलेला हा 3रा चौकार. क्लासिकल बॅटिंग तो करतोय. अगदी आपण पाहतोय तर फील्डला खेळत असताना गोलंदाजी सुंदर होते, मात्र गोलंदाजाच्या अगदी माइंडशी आणि गोलंदाजाच्या कौशल्याशी इथे आपण पाहताय खेळ करत असताना. इथे आपण पाहू शकताय पुनश्च एकदा फिल्डिंग मध्ये विवर रचनेत बदल केलाय. पॉइंट अगदी डीप मध्ये तैनात केलाय. समोरच्या दिशेला खेळलाय. व्यवस्थित बॅट वरती आलेला नाही. सिंगल कंप्लीट झाली आहे. वेगानं आलाय आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तंत्र वापरलंय. इथे तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. चेक केलं जाईल. थर्ड अंपायर
माधव सर या. इथे चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर आपण चेक करतो आहोत. केणे सरांचा हा इशारा तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवलेली आहे. कंट्रोल रूम मध्ये चेक केलं जात आहे. माधव ठाकरे सर आम्हाला जोडले जात आहेत. रात्री के यात्री माधव ठाकरे सर डोळ्यात तेल घालून चेक करतायत. चेक किया जाए. आणि तिसऱ्या अंपायरचा निर्णय नो बॉल. नो बॉल. आणि त्यानंतर इथे आपण पाहत आहे अडचणीत वाढ होताना पाहायला मिळेल. नो प्लस इथे 2 अशा 3 धावा इथे स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. धावफलक 30 वरती जाऊन पोहोचले. 41 बनल्या. 42 चा पाठलाग. 30 धावा धावफलकावर. इथून अजून आपण पाहिलं तर 12 धावांचं लक्ष पार करायचंय. पुढचा चेंडू फ्रीट असेल आणि जांभूळपाडा संघासाठी कोंडी इथे मात्र फुटलेली पाहायला मिळेल. सुरुवातीला आपण पाहिलं तर गोलंदाजी तुफान होत होती. गोलंदाज सुमितच्या माध्यमातून फुलटोच जर आपण पाहिला तर थोडासा जास्त उंचीचा पंचांनी बिमर घोषित केलं आणि नो प्लस 2 अशा 3 धावा मिळत आहेत. स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. सुमितचा हा बॉल समोरच्या दिशेला टोलावलाय. फ्रीटचा चेंडू फटका दमदार. फिल्डर वेगानं आलाय. चेंडूला अडवलं. स्टॉप केलं. पकडून फेक करेल. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. स्कोर कार्डला जोडल्या जातील. धावफलकाला इथून ऍड केल्या जातील. 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं जाऊन पोहोचेल ते एकंदरीत 32 या आकड्यावरती. इथून आपण पाहिलं तर शेवटचे 6 बॉल आणि 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावा. काटेकी टक्कर दोन्ही संघांच्या दरम्यान. बिग फाईट मुकाबला आपल्याला दोन्ही संघांच्या दरम्यान पाहायला मिळतोय. मोठा मुकाबला मैदानावरती. परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. या गंभीर परिस्थितीमध्ये खंबीर बनून कामगिरी पार पाडावी लागेल. दोन्ही संघ मैदानावरती कष्ट करतायत. जिद्द चिकाटी मेहनत दाखवतायत. चारी बाजूला प्रेक्षक राजा अगदी डोळ्यात तेल घालून पहाटेकडे आपण वळतोय. मात्र मैदानावरच्या क्रिकेटचा आनंद लुटत असताना ही सर्व प्रेक्षक मंडळी आपल्याला पाहायला मिळतीये. या सर्वांचं मनोरंजन आपण करूयात. परिस्थिती गंभीर आहे आणि निश्चितच एक सुंदर संगीतानं या गंभीर परिस्थितीला आपण मेजबानी देऊयात. एस डीजे मार्केट सारा केलाय जाम. वन साइड आहे उसका नाम. मार्केट सारा. थँक्यू डीजे. चला 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 6 चेंडू. थँक्यू डीजे. धन्यवाद. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. इथे आपण पाहताय तर दोन्ही संघ मैदानावरती जिद्द चिकाटी कष्ट घेत आहेत. दोन्ही संघांच्या माध्यमातून भरपूर मेहनत घेतली जाते. दोन्ही संघांच्या माध्यमातून इथे काटेकी टक्कर दिली जात आहे. जबरदस्त मॅच आणि निश्चितच आजच्या रात्रीमध्ये अशी मॅच आपल्याला पाहायला मिळाली नव्हती. वो चाही क्या जिसमें शक्कर ना हो, वो मॅच ही क्या जिसमें काटे की टक्कर ना हो. शेवटचे 6 बॉल आणि 10 धावांचं लक्ष इथे पार करायचंय. जांभूळपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये जिंकेल की जिंकेल कुरुन संघ. दोन्ही संघ मैदानावरती अतिशय मेहनतीनं मैदानावरती जिद्द दाखवत आहेत. दोन्ही संघाला शुभेच्छा आपण देऊयात. लास्ट ओव्हर. शेवटचे 6 बॉल 10 धावांची गरज. बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवरनं. फिरकीचं आक्रमण. पहिलाच बॉल उंच गेलाय. लांबी नाही. सीमा रेषेवरती फिल्डर तैनात. टिपलाय झेल आणि संपला या ठिकाणी अजय पारधीचा खेळ. मॅच में ट्विस्ट. कहाणी में ट्विस्ट. फलंदाज बाद. विकेट डाऊन. सरपंच चषक 2025. गावाच्या हिताचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला इलाकाचं बक्षीस. क्रिकेट संघांना संधी देणारा. क्रिकेट संघांना संधी देणारा. थँक्यू सो मच. क्रिकेटच्या मैदानावरती मेहनत करावी लागेल. करनी करेगा तो नरका नारायण बन जाएगा. 5 चेंडू 10 धावांची गरज आहे आणि अजय पारधी बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी कोण स्वीकारेल. ही जिम्मेदारी कोण स्वीकारेल. कोण रोखणार आहे वादळ. मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू 10ची गरज. नवीन फलंदाज मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी येतोय. अजयची जागा भरून काढावी लागेल. 5 चेंडू 10ची गरज आहे. संघर्ष करावा लागेल. कष्ट करावे लागतील.
बॅट्समन तयार होतोय. 5 चेंडू 10 ची गरज. पहिल्या बॉलवर विकेट मिळवली आहे गोलंदाज रिक्षा. नेक्स्ट बॉल इथे फिरून मारलाय, फटका चांगलाय. मॅच मध्ये अजूनही जान आहे आणि मैदानाच्या आतमध्ये घाबरू नका, मी आलेलो आहे हे सांगत असताना बॅट्समन निकेशच्या बॅट मधनं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मॅचची हवा काढली आहे. सिक्सर. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. थँक्यू सो मच. क्रिकेटच्या मैदानावरती कष्टाविना पर्याय नाहीये. हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. मैदानावरती बॅटिंग करत असताना निकेश आलाय, त्यानं ठोकला षटकार. या षटकाराच्या मदतीनं सामना पुन्हा एकदा टर्न होतोय. स्कोअर कार्ड वरती टोटल पाहायला मिळत आहेत 38 धावा. 38. शेवटचे 4 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 4 धावा, 1 टोला. कार्यक्रम फिट. सो सोनार की एक लोहार की. 4 चेंडू 4 धावांची गरज. सामना इथे फिरलाय, टर्न झालाय. कमबॅक करावं लागेल. इथे बॅटची कडा आणि बॅटची कडा लागल्यानंतर विकेट किपरला बीट करत असताना चेंडू निघून जातोय. लॉंग स्टॉप एंडला दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर आलाय विजयी. विजयी भव चौका. सरपंच दिलीप पालवीची झलक भारी, करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवारी, पॅटर्न धन्यवाद. थँक्यू सो मच. निकेश लिहेनं हा विजय लिहिलाय या ठिकाणी, ज्याच्या बॅटमधनं 2 चेंडू आणि 10 धावा आल्या आणि सामना या ठिकाणी जिंकलाय जांभूळपाडा या टीमनं. वेल प्लेड. आणि कुरुन संघाचं मित्रांनो करावं तेवढं कौतुक थोडं असणार आहे. 41 धावा पदरात असताना सुद्धा बिग फाईट त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दिली. दोन्ही टीमचं मनापासून आपण कौतुक करूयात. या सामन्याचा सामनावीर या ठिकाणी आपण घोषित करत आहोत. ज्यानं शेवटी आला आणि मोक्याच्या क्षणाला 2 कडक ठोके दिले. 2 चेंडू आणि 10 धावांची तुफान इनिंग साकारली आणि ही मॅच फसलेली असताना फिनिश केली. तो निकेश लिहे ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. निकेश लिहे, आपण या सामनावीराचा खिताब या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. ज्यानं 2 चेंडू आणि 10 धावांची अगदी निर्णायक इनिंग साकारली. छोटा कॅमिओ आणि मैदानावरती सामना जिंकण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला. तो निकेश लिहे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन रुपेशजी पारधी, अभिनंदन हर्षा पारधी साहेब, या सर्व पाठीराख्यांचं आणि जांभूळपाडा वासियांच्या संपूर्ण पाठीराख्यांचं संपूर्ण आधारस्तंभ मंडळीचं मनापासून आभार. इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करत आहोत. एक हर्षा पारधी यांच्याकडनं निकेश लिहेसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते आपण वितरित करत आहोत. मॅन ऑफ द मॅच, सुंदर ट्रॉफी, त्याचबरोबर एक स्वीट या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. त्याचबरोबर थंडगार मिरिंडा या ठिकाणी वितरित केला जातोय. निकेश 2 मिनिटं थांबा. या ठिकाणी आपण पाहताय सामना जिंकलाय जांभूळपाडा या टीमनं. दोन्ही टीमला मनापासून आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊयात. मैदानावरती सामना होतोय सुरू. सेकंड इनिंगची बिग फाईट मॅच आणि हा सामना 3 षटकांचा असेल. सामना 3 षटकांचा असेल. दोन्ही अंपायर आमचे एवन जोडी माधव ठाकरे सर आणि त्यांच्या सोबत त्यांचे